दारू पिणं म्हणजे कलियुगाची पूजा करणं आहे. जे लोक दारू पितात ते कलियुगाचे सख्खे भाषेत. जे लोक पत्ते खेळतात ते कलियुगाचे सख्खे चुलत भाऊ आहेत. जे विनाकारण लोकाला त्रास देतात ते कलियुगाचे पक्के भक्त आहेत. आणि घरची स्त्री सोडून व्यभिचारी जीवन जगतात ते कलियुगाचे पक्के पुजारी आहेत. ह्या 4 जागा दिले. त्याला कळालं 4ही जागा चांगल्या नाही, म्हणून पुनरम याचे हो मानह, पुन्हा याचना केली आणि 5वी जागा सोन्यामध्ये राहायची दिली. तुम्ही सगळे गृहस्थी आहेत. गृहस्थी लोकांनी जीवनामध्ये खूप धन कमवावं. देव सोन्याच्या घरात राहिला, तुम्ही पण राहा, पण त्याच्यासाठी पहिले प्रयत्न करा. डेरे हरिम पलंगावरी कोणाला आजपर्यंत कर्म केल्याशिवाय काही भेटलेलं नाही. म्हणून तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर ते कष्टाने प्राप्त करा. आणि ते धन जमा झाल्याच्या नंतर नुसतं घरात साठवू नका. जमवलेल्या धनातून एक हिस्सा परोपकारासाठी खर्च करा. ते एक धन एखाद्या मंदिराच्या निर्मितीसाठी, गरिबांच्या शिक्षणासाठी, एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, गरिबाच्या लेकराच्या लग्नासाठी त्या धनाचा उपयोग करा. दान धर्माण त्याच्यामुळे सांगितलं का, दान केलेले राहिलेलं धन शुद्ध होत असतं, म्हणून दान करा. आणि जर का आपण ते धन दान केलंच नाही, नुसतं जमवूनच ठेवलं, तर येणारी आगामी पिढी त्या धनाचा दुरुपयोग करेल. ते धन एक तर दुकानावर जाईल, धाब्यावर जाईल, त्याचा काही सदुपयोग होणार नाही. म्हणून अर्थ नावाचा पुरुषार्थ प्रत्येकाने करावा आणि त्याच्यातून दान धर्म करावा. तुम्ही राजा आहात, तुमच्या प्रजेचं पुत्रवत पालन करा. आणि प्रजेमध्ये जर का काही पाप घडलं तर ते राजाला फेडावं लागतं. राजधर्माण तुम्ही मनुष्य रूपाने जीवन जगायला लागला तर मोक्षासाठी काही प्रयत्न करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि नंतर सांगितलं भगवत धर्मान, भगवंताचं भजन करा. 5व्या नंबरला सांगितलं स्त्री धर्मान. आपल्या ह्या भारत देशात जितक्या स्त्रिया आहेत त्या माता सीतेचं रूप आहे. सहनशीलतेचं दुसरं रूप म्हणजे माझ्या भारतातली नारी, माझी भारतातली स्त्री आहे. आणि भारतातली स्त्री म्हणजे सीता, भारतातली स्त्री म्हणजे रुक्मिणी आहे, भारतातली स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे. आणि ह्या स्त्रीचा नेहमी आदर करा. तुमच्या राज्यामध्ये कधी कोण्या स्त्रीवर अन्याय आणि अत्याचार झालेला तुमच्या डोळ्याने कधी बघू नका. शक्य झालं तर तिथं दंड द्या शत्रूंना, पण कधी स्त्रीवर अन्याय अत्याचार होताना डोळ्याने बघू नका. हा उपदेश भीष्माचार्य करू लागले. भीष्माचार्य हा उपदेश करत असताना तिथं बाजूला द्रौपदी उभा होती. द्रौपदी खिलखिल 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 करून हसली. द्रौपदीच्या हसण्याचा आवाज भीष्माचार्याच्या कानावर गेला. भीष्माचार्याने विचारलं कोण हसलेला आहे? कोणाचा हसण्याचा आवाज आला? द्रौपदी घाबरली, कुंतीच्या बाजूला उभी होती. धर्मराजाने सांगितलं द्रौपदी हसलेली महाराज, मला द्रौपदीला समोर बोलवा. द्रौपदीला समोर बोलवून विचारलं मी बोलत असताना चांगले चांगले महात्मे, संन्यासी, जटाधारी लोक खाली माना घालून उभे राहतात, आणि मी उपदेश करत असताना तू माझ्या घरातली सून माझ्या बोलण्यावर हसली, तुझ्या बोलण्याचं कारण काय आहे? तिने सांगितलं बाबा जगासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. माझ्या पतीला तुम्ही आता इथं उपदेश करायला लागला की कधी कोण्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झालेला बघू नये, आणि मग हा अन्याय अत्याचार बघणं जर का पाप असं तर हे पाप तुम्ही का केलं? हे तुम्हाला समजत नव्हतं का? ते म्हणले काय झालं? मला आठवा ना तो दिवस, कौरव पांडव जुगार खेळायला बसले आणि त्या जुगारामध्ये पत्ते खेळत असताना माझे पती सगळं राज्य हरले, 4 भावंडाला हरले. हरलेल्या व्यक्तीला पुन्हा कोणाला डावावर बसवायचा अधिकार नसतो, तरी त्यांनी चान्स दिला आणि माझ्या पतीने मला सुद्धा त्या डावावर बसवलं. आणि त्या जुगाराच्या डावामध्ये माझे पती मला हरले. आणि त्यावेळेस दुशासनाला दुर्योधनाने सांगितलं की द्रौपदीला घेऊन या. दुशासन माझ्याकडे आला आणि मला ओढण्याचा प्रयत्न करू लागला. मी विनंती केली मी एक वस्त्र आहे, मला स्पर्श करू नकोस. त्याने ऐकलं नाही. त्याने सांगितलं तू माझी दासीस, तू आता राणी राहिलेली नाहीस. आणि माझ्या केसाला धरून त्याने मला भर सभेत ओढून नेलं. कौरवांची ती सभा होती आणि मी त्याच कौरवांची सून होते. त्या भर सभेमध्ये मला उपस्थित केलं
दुर्योधनाने सांगितलं 5 पतीची पत्नी आहे, हिला विवस्त्र करा. आणि त्यावेळेस सगळ्यात पहिले मी बाबा तुमच्याकडे आले होते. हा कोण्या धर्मातला कोण्या शास्त्रातला निर्णय आहे? आपल्या कुलवधूला भर सभेमध्ये लोकांसमोर विवस्त्र करण्याचा आदेश देणं. बाबा त्या आदेशाला तुम्ही निरस्त करा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. काही बोलला नाहीत बाबा. तिथं तुम्ही खाली मान घालून बसलात. तुमच्यानंतर द्रोणाचार्याकडे माझ्या रक्षणाची विनंती केली, त्यांनी माझं रक्षण करण्यासाठी नकार दिला. कृपाचार्य, अश्वत्थामा, विदुर काका सगळ्यांना विनंती केली. शेवटी मला असं वाटलं माझ्या ह्या देशाचा राजा माझा सक्का चुलत सासरा आहे. तो ह्या देशाचा राजा पण आहे आणि माझा सासरा पण आहे. एक प्रजा म्हणून मी त्या राजाकडे विनंती केली की राजे साहेब बघा, तुमच्या ह्या सभेमध्ये एका अबला स्त्रीवर अन्याय करण्याचा प्रयत्न करायला लागले, माझं रक्षण करा. त्यावेळेस त्यांनी केलं नाही. मी दुसऱ्या बाजूला बोलले, मी तुमची सून आहे आणि कुरुवंशातल्या सुनेला इथं विवस्त्र करण्याचा प्रयत्न करायला लागले, बाबा माझं रक्षण करा. त्यावेळेस त्या माझ्या सासऱ्याने सुद्धा खाली बघितलं आणि त्यावेळेस मला कळालं या देशाचा राजा चांदाळ आहे, तर ह्या देशातली प्रजा कवा सजेल राहील. या सभेचा राजा चांदाळ आहे, या सभेतले सगळे लोक विषयांध झालेले आहेत. आता इथं माझं रक्षण करणार कोण नाही. त्यावेळेस मी त्या भगवंताकडे बघितलं आणि त्या भगवंताला आवाज दिला, हे गिरिधारी तू ये. सुंदर अशी विनंती केली बाबा, पण माझ्या रक्षणासाठी तुम्ही कोणीच धावून आला नाहीत. म्हणून त्या भगवंताला विनंती केली, कौरवे पांचाळी सभे माझी आणली. आणि त्या भगवंताला आवाज दिला, म्हणून वस्त्र हरणे कैसी वस्त्र झाली माऊली. त्या सभेत तुम्ही सुद्धा बघितलं, साडी बीचे नारी का नारी बीचे साडी, साडी का नारी, नारी का साडी, कोणालाच कळालं नाही बाबा. आणि त्या माझ्या भगवंताने मला 9,999 साड्या पाठवल्या. शेवटला पितांबर पाठवला आणि त्या पितांबराने माझी लज्जा रक्षण केली. त्यावेळेस तुम्हीच म्हणाला होता दुशासना, या पितांबराला स्पर्श करू नको, जळून भस्म होशील. आणि त्या भगवंताने माझं रक्षण केलं. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना हा जो दिलेला त्रास होता कौरवांचा, सगळे नखरे देवाने कौरवांचे सहन केले होते. पण देवाला एका गोष्टीचा फार राग आलेला होता कौरवांचा, आणि ती गोष्ट आहे द्रौपदीचं वस्त्रहरण. द्रौपदीचा काहीच दोष नसताना तिला त्रास देण्याचा प्रयत्न कौरवाने केला आणि हाच राग डोक्यात मध्ये देवाच्या बसला. आणि देवाने विचार केला, ह्या कौरवांचा निपात केल्याशिवाय आता शांत राहायचं नाही. याचं उत्तर नाथ बाबाने दिलेले नाथ भागवतामध्ये. नाथ बाबाने सांगितलं, पहिल्याच अध्यायामध्ये 119व्या क्रमांकाची ओवी आहे, अन्याय विन नागवी राव ते धावनिया धावे देव, हे द्रौपदी वस्त्रहरण पहावो. हा मुख्य अन्याय कौरवांचा, हा मुख्य अन्याय कौरवाने केला होता. म्हणून देवाला राग आला आणि देवाने यांचं सगळं कुळच नष्ट केलं. असा राग डोक्यामध्ये देवाच्या बसला आणि देवाने सगळ्या कौरवांनाच मारण्याचा प्रयत्न केला. हे द्रौपदीचं वस्त्रहरण भगवंताला स्वतः माहिती होतं. द्रौपदीच्या हाताने मुखाने ते वर्णन करून घेतलं आणि द्रौपदीने सांगितलं, बाबा माझ्या नवऱ्याला तुम्ही उपदेश करायला लागले, त्यावेळेस तुम्हाला काय झालं होतं? त्यावेळेस भीष्माचार्याने सांगितलं, मी पापी दुर्योधनाच्या घरचं अन्न खात होतो. म्हणून माणसाने जीवन जगत असताना चांगला आहार घ्यावा. आहारावर आपले विचार, आपली बुद्धी तयार होत असते. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, आणि जैसा पिवे पाणी वैसे होवे वाणी. आहार शुद्धी सत्वशुद्धी, सत्वशुद्धी ध्रुवा स्मृती. भीष्माचार्याने सांगितलं, तेच पाप ह्या डोळ्याने बघितलं म्हणून 6 महिने ह्या शरपिंजरावर पडलोय.
एक बाण म्हणजे 1000 विच्चू एकाच टायमाला शरीराला डसणं, एका बाणाचा इतका त्रास आहे. आणि ते 6 महिन्यापासून हे बाण मी माझ्या शरीरामध्ये खाऊन घेतले. कशामुळे? तर मी त्या पापी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं आणि ते सगळं रक्त माझ्या शरीरातून निघून गेलेलं आहे. आणि आज हे शरीर पवित्र करून मी माझ्या जाण्याचा मार्ग निवडलेला आहे. आता सगळेजण बाजूला व्हा. भगवान श्रीकृष्णाला समोर उभा केलं. मुखात देवाचं नाव, नजरेना देवाचं रूप निहाळलं आणि बघता बघता पंचभौतिक शरीराचा त्याग केला. बोले भीष्म महाराज की जय. आणि भगवान श्रीकृष्णाने 5 पांडवाला घरी घेऊन गेले. त्यांना घरी सोडलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या द्वारिकेला परत आले आणि योग्य काळी भगवान श्रीकृष्णाने विचार केला, आता आपण आपल्या साकेत धामाला जावं. आणि भगवान श्रीकृष्ण स्वधामाला निघून गेले. पांडवांना कळालं भगवान श्रीकृष्ण जाण्याच्या अगोदर तयारी करू लागले होते. आणि त्याच वेळेस असा प्रसंग घडला की इकडे हस्तिनापूरमध्ये भगवंताचा जो लाडका भक्त आहे, ज्याचं रक्षण गर्भात जाऊन केलं, त्या भक्ताने जन्म घेतला. उत्तराने त्या बाळाला जन्माला घातलं आणि भगवान श्रीकृष्ण त्या बाळाला बघण्यासाठी आले. आणि सुंदर असणारं ते बालक कुंती मातेने देवाच्या हातात दिलं आणि त्या बालकाने खिलखिल 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 करून ते बालक हसलं. कुंतीने विचारलं, म्हणले देवा, हे बालक 15 दिवस झाले जन्माला आलं तेव्हापासून हसलं नाही, रडलं नाही, पण तुला बघितलं कीच हसायला लागलं, याचं काय कारण? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, याने माझं दर्शन आईच्या गर्भातच घेतलं होतं. हे जगातलं विचित्र बालक आहे. याने जग नंतर बघितलं, पहिले देवाला बघितलं होतं. म्हणून तो मला शोधत होता, तो कुठे, तो कुठे, तो कुठे, तो कुठे. तो मी याला दिसलो नाही ना, आता दिसलो तर हा याच्या मनामध्ये आनंद झाला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तोच हा विठ्ठल आहे, याला अनुभूती आली. आणि म्हणून याने माझं परीक्षण केलं. याचं नाव मी ठेवतो, बोल परीक्षित महाराज की जय. आणि याचं दुसरं नाव असणार आहे विष्णुनारात दत्त विष्णुरात. सुंदर असं त्याला आशीर्वचन दिलं. ब्राह्मणाकडून पत्रिका बघितली. ब्राह्मणाने सांगितलं 5 पांडवांसारखा शूरवीर होईल, दानवीर होईल, स्वभावाने प्रजेचं चांगलं पालन करल आणि याचा सुंदर विवाह होईल, 4 मुलं होतील, शेवटला याच्याकडून एक अपराध होईल आणि त्या अपराधाचं फळ याला 7व्या दिवशी मरणाचा शाप लागल. हे सगळं त्याचं भविष्य कथन केलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण निघून गेले, स्वधामाला गेले. पांडवांनी जायचा निर्णय घेतला. पांडव स्वधामाला निघून गेले आणि जाता जाता परीक्षिती राजाला राज्यगादी सोपवली. परीक्षिती राजा राज्य करू लागला. राज्य करत असताना सुंदर असणारा त्यांनी धर्मपृथ्वीचा संवाद ऐकला आणि त्यांना त्रास देणारा कलिपुरुष बघितला. कलिपुरुष शरण आला आणि कलियुगाला राहण्यासाठी 5 जागा दिल्या. दूतम, पान, स्त्रिय, सुनह, या 4 जागेवर राहायचं त्याला आदेश दिला. आणि ते तिथं राहू लागला. आणि एक दिवस राजर्षी परीक्षितीला विचार पडला की आपण वनामध्ये शिकार करायला जावं. शिकार करायला गेला, पाण्याचा शोध घेतला, पाणी भेटलं नाही. एका साधूच्या आश्रमात गेला, पाणी द्या, पाणी द्या, पाणी दिलं नाही म्हणून राग निर्माण झाला. आणि तितक्यात वेळामध्ये राजा परीक्षितीला एक मेलेला सर्प होता, तो उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यात टाकला. त्यांचं नाव आहे शमीक ऋषी. शमीक ऋषीच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला, तिथून निघून गेला. पण त्यांचा पुत्र शृंगी ऋषीने ते बघितलं, त्याला सहन झालं नाही आणि गंडकी नदीचं पाणी हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, इति लंघितम मर्यादम तक्षमे सप्तमे हाने. आजपासून 7व्या दिवशी राजर्षी परीक्षितीला मृत्यू येईल. त्याला शाप दिला आणि तिथून तो निघून गेला. अशी सुंदर कथा त्या ठिकाणी भागवतामध्ये सांगितली. आणि राजर्षी परीक्षितीला शाप लागलेला आहे. राजर्षी परीक्षिती स्वस्थळी आलेला आहे. त्याला कळालं आपण 7व्या दिवशी मरणार आहोत. आपल्या मुक्तीचा मार्ग आपण निवडावा म्हणून जन्मेजय मुलाला गादीवर बसवलं, अनशन व्रत घेतलं, यमुनेच्या तीरावर येऊन बसलेला आहे. आणि तिथं भागवत सांगण्यासाठी माझ्या भगवान शुकदेवाचं आगमन झालं. बोले शुकदेव भगवान की जय. असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी भागवतामध्ये केलं. आता उद्यापासून भागवतामध्ये शुक परीक्षिती संवाद प्रारंभ होणार आहे.
परीक्षिती राजा अनेक प्रश्न शुकदेवांना विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी शुकदेव देणार आहेत. अशी सुंदर कथा उद्याच्या कथेला प्रारंभ होईल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया.